आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, कपिल सिब्बल यांची सुप्रीम कोर्टात मोठी मागणी। विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोगामध्ये एकाच वेळी सुनावणी झाल्याने निर्णयावर परिणाम झाल्याचा युक्तिवाद। पीठासीन अधिकारी म्हणून माझ्यावर संविधानिक जबाबदारी, आमदार अपात्रतेच्या निर्णयावरून राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। कायद्याच्या सर्व तरतुदींचं मी पालन केलं, मी घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्टात टिकून राहील, राहुल नार्वेकर यांचा दावा। अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद। निवडणूक आयोग आपल्या अधिकाराचा चुकीचा वापर करत आहे, सिब्बल यांच्याकडून आयोगाच्या कारभारावर सवाल। निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या केसमध्ये अलोकतांत्रिक मार्ग अवलंबला, शिवसेनेची केस युनिक आहे, कपिल सिब्बल यांचा मुद्दा कोर्टाकडून मान्य। शिवसेनेसंदर्भात आता मंगळवारी पुढील सुनावणी होणार। सध्याचा निवडणूक आयोग भाजपचा एजंट, भ्रष्टाचार करून एका गटाला मान्यता दिली आणि पक्षचिन्ह दिलं, संजय राऊतांचा केंद्रीय निवडणूक आयोगावर हल्लाबोल। निवडणूक आयोगाला बदनाम करायचं काम सुरू, त्यांची बाजू लंगडी आहे, त्यामुळे रडण्यासाठी ते वातावरण निर्मिती करतायत, नरेश मस्केंची टीका। निवडणूक आयोग दलाल, अमित शहांच्या दबावामध्ये 5,000 कोटीत शिवसेना विकली, सेटिंग बेटिंगमध्ये जनतेचे 5,000 कोटी गेले, संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर आरोप। तर 5,000 कोटी कुठे पाहिले, काही फोटो किंवा व्हिडिओ आहेत का, रामदास कदमांचा घणाघात। राऊतांना स्वतःच्या पक्षापेक्षा आमच्या पक्षामध्ये जास्त रस, भाजपच्या अंतर्गत संघर्षाच्या मुद्द्यावरून चित्रा वाघ यांची राऊतांवर टीका करताना चित्रा वाघ यांच्याकडून अकबर बिरबलाच्या गोष्टीचाही दाखला। निवडणूक आयोगानं अभ्यास करून धनुष्यबाण आम्हाला दिलं, जनतेनं विश्वास ठेवून आम्हाला मतदान केलं आणि कौल दिला, शिवसेना सुनावणीवरून प्रतापराव जाधवांचं विधान, तर संजय राऊत यांच्या तोंडामध्ये जे येतं ते बोलतात, अशी टीका। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मी भोळा राहिलो असतो तर भाजपवाले मला खाऊन टाकतील, जळगावमधील दूध संघाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। गिरीश महाजन, मंगेश चव्हाणांना उद्देशून गुलाबराव पाटलांनी वक्तव्य केल्याची चर्चा। ठाकरे आडनावावरून नीलम गोरे आणि सुषमा अंधारेंमध्ये जुंपली, उभाटात मधला ठ काढून ढ करावा असं दिसतंय, नीलम गोरेंची टीका। तर नीलम गोरेंच्या नावामध्ये नी ऐवजी ची असायला हवं, गोरेंच्या टीकेवरून सुषमा अंधारेंचं ट्विट करत पलटवार। मुंबईतल्या एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला प्रकृती अस्वस्थ, त्यामुळे शिंदेंची अनुपस्थिती, सह्याद्रीवर एमएमआरडीएच्या 4 प्रकल्पांचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा, फडणवीस सुनेत्रा पवारांची उपस्थिती। सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला करणारा व्यक्ती पुण्याचा रहिवासी, मुदखेड पोलीस ठाण्यामध्ये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल, पुणे शहर पोलीस आणि एटीएस पथक आरोपीच्या घरी जाऊन आल्याची माहिती। आरोपी जसपाल सिंग पुण्याच्या सोलापूर बाजार लष्कर भागामधील रहिवासी। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदतवाढ, परिवहन विभागाचा निर्णय, नियमांचं पालन न केल्यास कारवाईची शक्यता कायम, परिवहन विभागाकडून लवकरच अधिकृत मार्गदर्शक सूचना जारी होणार। ओबीसी आंदोलकांची आज पुण्यामध्ये निर्णायक बैठक, ओबीसींच्या विविध प्रलंबित मागण्या आणि हक्कांसाठी बैठकीचं आयोजन, पुण्यातल्या पत्रकार भवनमध्ये दुपारी 2 वाजता बैठक पार पडणार। लक्ष्मण हाके, मंगेश ससाणे, नवनाथ वाघमारे बैठकीमध्ये मार्गदर्शन करणार। काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत नाशिकमध्ये जिल्हाध्यक्षांसाठी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान निवासी प्रशिक्षण शिबिर होणार। या शिबिराच्या समारोपाच्या दिवशी राहुल गांधी जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन करणार। मनसे नेते अमित ठाकरेंचा आज उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये दौरा, मनसे विद्यार्थी सेना सदस्य नोंदणी अभियान आणि कॉलेज युनिट उद्घाटन करणार। सकाळी 10 वाजल्यापासून दौऱ्याला सुरुवात होणार। अंबरनाथमधील भाजप मनसे राड्यावरून मनसे नेते आक्रमक, मनसे नेते अविनाश जाधवांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट, मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्केंची गाडी फोडणाऱ्यांवर कारवाईची जाधवांची मागणी। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। उत्तराखंडच्या चमोलीमध्ये निर्माणाधीन बोगदा खचला, दुर्घटनेमध्ये 7 कामगारांचा मृत्यू, 14 जण जखमी, बोगद्यामध्ये अचानक पाणी शिरल्यानं ढिगाऱ्याखाली कामगार अडकले। एअर इंडियाच्या वैमानिकांचा ड्रग टेस्ट अनिवार्य असणार, एअर इंडिया एक्सप्रेसच्या वैमानिकांना ही चाचणी अनिवार्य, एअर इंडियाच्या विमानिकानं गांजा घेतल्याचं समोर आल्यानं निर्णय। फुकेट दिल्ली विमानाला 4 ऑगस्टला एअर टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला होता। वाहतूक चलनाबाबत केंद्राचे कडक नियम, ई चलनबाबत 45 दिवसांमध्ये तक्रार नोंदवावी लागणार, नवीन केंद्रीय मोटार वाहन नियमामध्ये सुधारणा, ई चलन मिळाल्यापासून 45 दिवसांमध्ये दंड भरणं किंवा ऑनलाईन आव्हान देणं बंधनकारक। महाराष्ट्रामधील आश्रमशाळांमध्ये 2 वर्षांमध्ये 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू, आदिवासी विभागाची आकडेवारी, मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 5% मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याची माहिती।
राज्यामध्ये लवकरच महाआयडी डिजिटल ओळख क्रमांकाचा उपक्रम राबवला जाणार. नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच डिजिटल ओळखीच्या माध्यमातून मिळणार. महासारथी प्लॅटफॉर्मद्वारे अंमलबजावणी होणार. एकाच नोंदणीद्वारे विविध सरकारी योजनांसाठी अर्ज करता येणार. सातबारा नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी घेण्याचे आदेश. सुमारे 2,31,000 शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आयडी. सरकारी योजनांचा लाभ सुलभ होणार. 15 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. एसटी महामंडळाचा डिजिटल उपक्रम. तब्बल 1 कोटीहून अधिक प्रवाशांकडे एनसीएमसी स्मार्ट कार्ड उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद. राज्यामध्ये 16 लाख दुबार मतदार असल्याचं समोर. विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांची विशेष सखोल पडताळणी प्रक्रिया सुरू. निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती. फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या 12वीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास आजपासून सुरुवात. नियमित शुल्कासह 30 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार असून त्यानंतर विलंब शुल्कासह 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार.